स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, जे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आहेत, महिला आहेत, त्यात आपले विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, पोलीस भरती फिजिकल करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी म्हणून एक परिपत्रक संपूर्ण युट्यूब चॅनलवरती आणि आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं असेल, आपल्या ग्रुपवर सुद्धा पोहोचलेलं असेल. या संदर्भातील सत्यता काय आहे ते पडताळून पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि खरंच हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा हे जे परिपत्रक फिरत आहे किंवा ही जाहिरात फिरत आहे आणि ती जाहिरात कशा स्वरूपात आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्या संदर्भानं आपण हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील पोलीस भरतीच्या संदर्भात, हे जाहिरातीच्या संदर्भात असेल किंवा इतर फिजिकलच्या संदर्भात असेल, रिझल्टच्या संदर्भात असेल, या सर्व बाबी आपण आपल्या या चॅनलला देत असतो. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जे आपल्याला अपडेट मिळत राहील. तर जो परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये काय, पोलीस शिपाई चालक ऑब्लिक बँड्समॅन, सशस्त्र शिपाई, कारागृह शिपाई भरती 2024-25 असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. करिता उमेदवारांसाठी सूचना असं हे परिपत्रक दिलेलं आहे. आणि एक परिपत्रक जे आहे त्याचा फोटो कोणत्या युट्यूबला तुम्ही बघा तर त्याचा फोटो हा सरळ स्वरूपात नाही आहे, तो तिरप्या स्वरूपात आहे, आपल्याला दिसला असेल. मग एका ना एका तरी व्यक्तीकडे तो सरळ स्वरूपात आलेला असेल, नोटिफिकेशन शासनानं दिले असेल किंवा डिपार्टमेंटच्या साईडवरती आलं असेल तर आपल्याला ते सरळ स्वरूपात आपण डाउनलोड करून घेतलं असतं. परंतु यात डेट जे दिलेली आहे, डेट सुद्धा बघा, डेट दिलेली आहे की ऑनलाईन आवेदन करण्याची जी तारीख आहे ती 1/11 म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 सुरू होणार आहे आणि त्याची लास्ट डेट असणार आहे, अंतिम तारीख असणार आहे 30/11/2025. अशा पद्धतीनं हे परिपत्रक आहे, यात डेट दिलेली आहे. नंतर पोलीस शिपाईची फीस किती असणार आहे, चालकाची फीस किती असणार आहे, सशस्त्र शिपाईची किती असणार आहे, बँड्समॅनची किती असणार आहे, कारागृहाची किती असणार आहे, त्यात 450, 450, 350 अशी फीस दिलेली आहे. मग हे परिपत्रक खरं आहे का, खरं का नाही आपल्याला पकडावं लागेल. ही जाहिरात येईल, परंतु यांच्या जे पोलीस भरतीचं जे काही साईट आहे, पोलीस भरतीचं जे काही पोलीस रिक्रुटमेंट 2025 जी साईट आहे त्या साईटवर हे दिलेलं नाही आहे. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. हे 2-4 दिवसाने 5 दिवसाने येईल, परंतु आज कालच्या डेटमध्ये आजच्या डेटमध्ये असं काहीही नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असाल तर अभ्यास करा, काही हरकत नाही. तयारीला लागून आहात, सर्व गोष्टी आहेत, बरोबर आहे. 15,000 पेक्षा जास्त पदभरती येणार आहे. गेल्या वर्षी 17,000ची पदभरती होती, 17 लाख 18 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. यावर्षी 15 लाख म्हणजे 15,000 पेक्षा जास्त पोलीस भरती होणार, पदांची पोलीस भरती येणार आहे. मग त्या दृष्टीनं आपल्याला अत्यंत महत्वाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. पण हे अजूनपर्यंत साईटवरती आलेलं नाही आहे. हे कोण्यातरी व्यक्तीच्या हातून, एक तर तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीच्या बाबतीत कितीतरी फेक डॉक्युमेंट्स किंवा फेक ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. युट्यूबच्या माध्यमातून हे काही गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या असतात, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं असते. म्हणून ही एक सत्यता म्हणून तुम्हाला यावरती काय वाटतं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही साईटवर गेला तर तुम्हाला हे दिसणार नाही. मग जर साईटने हे प्रसिद्ध केलं असेल किंवा डिपार्टमेंटने प्रसिद्ध केलं असेल तर आपल्याला ते दिसलं असतं. पण ही जी परिपत्रक आहे हे तिरप्या स्वरूपात आहे. कोणत्याही चॅनलला बघा तुम्ही, हे अशा स्वरूपात ते दिलेले जाते. याच्यावर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की सत्यता जरी असेल परंतु अजून त्याची पब्लिसिटी झालेली नाही. त्यामुळे सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आपण आपल्या पद्धतीने अभ्यास सुरू ठेवायचा आहे. पेपर सेट मारायचे आहेत, त्यात फिजिकल चांगली करायची आहे, त्यात सर्व. कारण यावर्षी सुद्धा कॉम्पिटिशन गेल्या वर्षी सारखंच असणार आहे. कारण जागा सुद्धा 17,000 गेल्या वर्षी होत्या, यावेळी 15,000 आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन तसंच राहणार आहे. त्या दृष्टीने आपण टिकलो पाहिजे, यासाठी लेखी परीक्षेचेही तेवढेच मेहनत घ्यावं लागेल आणि फिजिकलची तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण काही प्रमाणात आता आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी 6 महिने जे काही पूर्व प्रशिक्षण घेण्यात आलं होतं महाज्योती, सारथी, TRT, बार्टीच्या माध्यमातून, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा जो विद्यार्थ्यांचा कल आहे हा कल सुद्धा याकडेच येणारा असणार आहे. आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची जी जाणीव जागरूकता आहे ती वाढलेली आहे. खूप विद्यार्थी अभ्यास करायला लागलेत, या बाबतीत अवेअरनेस वाढलेला आहे, कट ऑफ सुद्धा वाढत आहे. या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि यात आपण या सर्वांमध्ये टिकणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या जाहिरातीबद्दल काय वाटते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.